नमस्कार. लागू बंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर लिटिल चॅम्प विशेषच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे विनया अविनाश गांगुर्डे. सारेगमप लिटिल चॅम्पमधला हा जय, ज्याच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. जय अविनाश गांगुर्डे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी घ्या उखाणा. झी मराठीवर चालू आहे सारेगमप लिटिल चॅम्पची धमाल. आदेश भाऊजी आणि होम मिनिस्टर तर आहेच कमाल. माझ्या संसाराच्या वेलीवरती कळ्या उमलल्या दोन छान. अविनाशराव म्हणतात की अगं विनया, जय आणि महतीच आपले खरे लिटिल चॅम्प. अरे वा 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 वा. बरं, आता आपण सनईचा सुंदर सूर, विनयाचं नाव घेतो. नाशिकचा थांबला महापूर. अरे वा वा. वहिनी द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे पती अविनाश गांगुर्डे. हे माझे सासरे अशोक गांगुर्डे. नमस्कार. ह्या सासूबाई अर्चना गांगुर्डे. नमस्कार. ह्या मोठ्या नणंदबाई अश्विनी माने. नमस्कार. ते मोठे नंदई सचिन माने. नमस्कार. या लहान नणंदबाई सुनीता साळवे. नमस्कार. ते माझे नंदई जीवन साळवे. बर बर बर. ती माझी मोठी भाची आदिती माने. हो. हा सर्वेश माने. ही माझी लहान भाची तनिष्का साळवे. ही माझी मुलगी महती आणि हा मुलगा जय. अरे वा. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि जयची महती आता जगभर पसरते आहे. कसं वाटतंय हे सगळं बघून? खूप छान वाटतंय, अभिमान वाटतोय. हो ना. त्याची आई होण्याचा जो असा सन्मान म्हणू किंवा शब्द नाही आहे त्याच्यासाठी. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर दिंडोरी. कसं गेलं बालपण? खूप छान. आणि तुमचं बालपण कुठलं? सर मी नाशिकच. आपण काय करता आता? मी सध्या माझी म्युझिक अकॅडमी आहे नाशिकमध्येच. अरे वा. म्युझिक अकॅडमी मी चालवतो. मग दिंडोरीला काय कसं काय गेले? दिंडोरीला तिथे माझा एक म्हणजे वडिलांची आत्या राहते आणि त्यांच्या थ्रू ओळख झाली ती. मग यांच्याशी कशी काय ओळख झाली? ती त्यांच्या बाजूलाच ते राहायचे ना तिथे. मग काही नाही, आम्ही एका लग्नात, माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा त्यांना लग्नाची पत्रिका बरोबर, निमित्तच पाहिजे होतं. हो की नाही? ते आले तिची आई वगैरे. मग मी सांगितलं घरी का मला विचारून बघा तुम्ही. मग ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं. हो ना. आणि मग बघण्याचा कार्यक्रम. हा. नंतर मग आला ना त्यांच्याकडनं होकार. काय हो, का होकार दिला? ॲक्च्युली असं संगीताचंच आमच्याकडे वातावरण होतं. म्हणजे माझे जे बाबा आहेत होते वामनदादा कर्डक. मी त्यांची नात आहे, त्यामुळे संगीताचा वारसा घरात होताच. त्यामुळे सगळ्यांना संगीताची आवड होती आणि हे त्याच याच्यातले होते. आणि शिवाय माणसंही ओळखीचे होते, चांगले वाटले. मग किती वर्षापूर्वी? 15 वर्ष झाले. 15 वर्षापूर्वी. आज काय वाजवणार आहेस जय? आज मी झेंबे वाजवणार आहे. नाही, तू झेंबे वाजव, पण आई बाबांनी कधी वाजवलंय? नाही, मम्मीने आज. मम्मीने काय केलंय? मम्मी म्हणजे जेव्हा मी खात नसलं तेव्हा फक्त मम्मीने मारलंय थोडस. मारलंय? हो. मी वाजवलंय का विचारलं? नाही, मारायचं वाजवलं. कशाला सांगितलं? काय ऐकवतोस आम्हाला? चल.
मलाच दम लागलाय तुला बघून. किती छान आणि खूप छान वाजवतो. मग अभ्यास करतो ना? हो, कितवीत आहेस? 6th ला. अरे काय सांगतो, पहिलीतला वाटलास तुम्हाला? 6वीत कसा काय गेला? हे वाजून वाजून गेलास का अभ्यास करून? नाही, अभ्यास करून गेलो. हो. अरे बाबा, कसं वाटतंय बाबा? काय म्हणताय? खरंच सांगतो मी जवळजवळ 20-22 वर्ष मी खूप स्ट्रगल केला या म्हणजे मी बँजो पार्टीपासून सुरुवात केली वाजवायला. बँडमध्ये होतो एक क्या बात आहे. लोकांच्या लग्न कार्यामध्ये असायचो. तर माझं एक स्वप्न होतं की मला असं कुठलं तरी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. पण नंतर मग त्याच्यानंतर मग जसा जय मोठा होत गेला मग म्हटलं नाही मी माझं लिमिटेशन मला माहिती आहे की मी याला कुठपर्यंत नेऊ शकतो किंवा कुठपर्यंत शिकू शकतो. म्हटलं नाही मी आता याला एखाद्या चांगल्या गुरुच्या स्वाधीन करेल म्हटलं. मग अनुपम घटक सर जे त्याचे गुरु आहेत आता आणि फार मोठं व्यक्तिमत्व. त्यांना मी रिक्वेस्ट केली म्हटलं सर माझ्या मुलाला तुम्ही शिकवाल का? तर तो तेव्हा काहीतरी 4 वर्षाचा होता. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे त्याला एका माझा शो आहे म्हणे इथे मुंबईला तर तुम्ही त्याला घेऊन या मला बघू द्या त्याला पहिले. तर त्याला जेव्हा त्यांनी बघितलं तर अरे हा फारच लहान आहे. पण मग ते त्यांना म्हणाले चल मी तुला दाखवतो तो एक वाजून दाखव मला याच्यावरती. तर त्यांनी त्यांना कॉपी करून दाखवलं त्यांचं वाजवणं. ते कोंगोवरती वाजवलं त्यांनी. मग सरांनी परमिशन दिली मला का ठीक आहे त्याला तुम्ही घेऊन या. मग त्याला दर महिन्याला आम्ही एक चक्कर त्यांच्याकडे असतो नाशिकवरून सरांकडे तो दिवसभर त्याला सोडून जातो आणि मग ते त्याचा क्लास घेतात. किती मस्त. अनुपम घटक यांच्या हातामध्ये बोटामध्ये जी जादू आहे ती आम्ही अनेक वर्ष अनुभवलेली आहे. आणि जर त्यांच्याकडनं अशा पद्धतीने तुला उत्तम शिक्षण मिळालं तर तुला खात्रीने सांगतो तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे, उज्ज्वल आहे. फक्त अभ्यास पण करत राहा. आई कसं वाटतं? हे सगळं छानच आहे ना? खूपच. हो ना. मग एवढं असून तुम्ही मिस्टरांवर चिडचिड का हो करता? होते थोडी थोडी. कुठल्या गोष्टीमुळे? असं तर काही खास कारण नाही, काही पण असं. पण त्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? त्यांनी चिडचिड कमी करावी. बर. आणि वहिनींनी? चिडचिड कमी करा. एक काम करा ना, हे असे 2 झांबे आणूनच ठेवा ना घरात. राग आला का त्याच्यावरच सुरू करायचं ना सगळं, म्हणजे विषयच संपेल. नाही नाही, पण खूप छान, मस्त. असेच आनंदात राहा. तुलाही खूप शुभेच्छा आहेत. सगळ्या कुटुंबाशी मला बोलायचं आहे. पण आता एक छोटासा खेळ आहे तुमच्यासाठी. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. समोर चित्र आहेत, ती जर चित्र ओळखली, 3ही चित्र, तर या माऊलीला आज तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. कानातले झुंबर. अभिनंदन, अभिनंदन. सारखं दिसतंय पण बाजूबंद. अभिनंदन, अभिनंदन. साज सर गळ्यातला कोल्हापुरी साज. अभिनंदन. वाद्यांपेक्षा दागिन्यांचंच जास्त नॉलेज आहे हो तुम्हाला. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ तुम्हाला मिळवून दिली मिस्टरांनी. अभिनंदन. या तुमच्या? या माझ्या नणंदबाई. कुठे असता तुम्ही? निफाडजवळ एक सुंदरपूर म्हणून गाव आहे, ते आमचं सासर. नणंदबाई म्हटल्यानंतर असं भीती वाटते सगळ्यांना, हो की नाही? नाही तसं काही नाही, आमच्यात मैत्रीचे संबंध जास्त आहे नणंद आणि बहिणीपेक्षा. हे कशाला सांगितलं मैत्रीचे संबंध आहेत म्हणून? आधीपासून ओळखच होते ना. हो का? काय हो, काय झालं? काय म्हणतात ते? म्हणतात आधीपासून ओळखीचं होतं. नात्यातलेच आहे ना बहिणी. तुम्हाला अंदाज आलेला ना की या वहिनी म्हणून येणार आहेत घरी? थोडा आलेला ना? बघितलं का? पण कशी आहे नणंदबाई? छान आहे, बहिणीसारखेच. आणि आमच्या वयामध्ये पण एवढं अंतर नाहीये. ह्या 1 वर्षांनी लहान आहेत. जुळ्यात आहेत मला नणंद 2. अरे वा. तर एक त्या आहेत, त्यांना जमलं नाही यायला. ह्या 1 वर्षांनी लहान आहेत दोघी माझ्यापेक्षा आणि त्या 1 वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे असं खूप नणंद आणि याचं नातं नाहीये, असं मैत्रिणींसारखंच. पण जेव्हा त्या घरात असतात तेव्हा किती नाही म्हटलं तरी कधीतरी पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीचा राग तर येऊच शकतो ना, माणूस आहे शेवटी. तसं नणंदबाईंना येत होता का जाऊ तुम्हाला येत होता वहिनी? काय वाटलं तर आम्ही लगेच बोलतो, त्यामुळे कधी असे भांडणं वगैरे कधीच नाही. लगेच बोलता? हो. हाल आहेत जावं यांचे. काय हो, तिथल्या तिथे बोलता त्या? नाही, लगेच जे असेल ते खरं बोलते सर ती मला तोंडावरती.
होय ना? माझं चुकलं तर मला बोलते लगेच. आणि कुठला बदल केला तर जास्त आनंदी होतील स्वभावातला? स्वभाव खूप छान आहे सर तिचा. निगेटिव्ह पॉईंट्स माझ्याकडे असतील, तिच्याकडे काहीच पॉईंट्स नाही निगेटिव्ह. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष पूर्ण झाले. 10 वर्षांनी सुद्धा इतकं बोलतायत म्हणजे काय दहशत आहे तुमची. काय निगेटिव्ह पॉइंटच नाही, जे काय असतील ते माझ्यामध्ये असतील म्हणाले. कसा आहे तो स्वभाव त्यांचा? नाही ते पण छान आहे, समजून घेतात. बरं, पण ते जावई म्हणतात तिथल्या तिथे बोलतात, हे बरं आहे का हो? जरा नंतर बोलले तर बरं आहे ना. नाही चांगलं आहे, म्हणजे मनात काही गैरसमज होत नाही. आहे तसं पटकन तिथल्या तिथे तिथल्या तोंडावर तिथे विषय ताडफाड संपून केलंय. जातो. तुम्ही पण तसंच ताडफाड तिथल्या तिथे? नाही माझं नाही, माझं मनात असतं ते. नंतर कधीतरी मी त्यांना म्हणून तो विषय निघाला तर जांभे बोल- आणून ठेवायचं ठरलेलं आहे आता. तुम्ही काळजी करू नका. स्फोट होतो, डायरेक्ट स्फोट होतो. मग त्यापेक्षा लगेच बोललेलं बरं की नाही हो? लगेच बोललेलं बरं. लगेच क्लिअर, जिथल्या तिथे. नंतर 10 दिवसांनी बोलायचं त्याला काय मजा नाही. तुमचं काय म्हणणं आहे बहिणीबद्दल? बरोबर आहे सर. काय काय बरोबर आहे? जे आहे ते डायरेक्टली बोलून मोकळं होणं. मोकळं व्हायचं. वहिनी तशीच करते? वहिनी पण सेम. सेम दोघी? बरोबर बोललात तुम्ही, हो की नाही? नाही, बरोबर आहे, तिचंही बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट त्याच वेळी क्लिअर केलेली बरी असते. बरोबर. हां, त्याच्यामुळं विषय जास्त लांबत नाही आणि लगेच कॉम्प्रोमाइज होऊन जातं. असं किती वेळा झालं कॉम्प्रोमाइज तुमचं? बरेच वेळा होतं. सासूबाई सुनेबद्दल सांगा. चांगलं आहे, सोशिक आहे, समंजस आहे, बर. अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे, अरे वा, खूप छान, आणि सगळ्यांना धरून चालणारी आहे. किती मस्त. खुश आहात तुम्ही, आनंदी आहात? येस. काय नाही, ती तर माझी मुलगी म्हणून मी तसं समजते तिला. तशा 3 मुली, तशी ही 4थी माझी मुलगी आहे. आणि मुलीसारखी ती वागती माझ्याशी पण. हो, म्हणजे तशा मुली जशा ताडफाड बोलतात तशीच बोल. नाही तशी नाही. तुम्ही बोला मुलीसारखी वागते. मुली सुद्धा बोलती नाही काही मला. हो ना? हां हां, कधी नाही. खूप जुळावतो सगळ्यांना मी. काय रे, कसं वाटतंय तुला? इतकं आईचं कौतुक चाललंय, बाबांचं कौतुक चाललंय, कसं वाटतंय तुला? एकदम मजा येते सर. बरं मला सांग, मी ना मध्ये एकदा बघितलं, ती अशी दिमडी अशी वर केली. वादक सगळे मित्र असतात तिथे बसलेले, बरोबर की नाही? हो सर. तर पटकन मला तिथे केळा वेफर सारखं काहीतरी दिसलं होतं. तर काय असतं? सर म्हणजे आम्ही असंच, म्हणजे जेव्हा आता सेटवर आम्हाला फार उशीर होता, तर जेव्हा आम्हाला भूक लागेल तेव्हा आम्ही पिशवीतनं, कमलेश सर असे त्यांचा इथे टेबल आहे, त्याच्यात मोठी एवढी कॅरी बॅग त्यांची खायचीच असती. त्याच्यात हो, आमची पण इकडे आम्ही ठेवतो आणि तिकडे त्यांची पण राहती. आणि खाली असतं म्हणजे शूटिंग चालू असतं, शूटिंग थांबलं की मग पटकन बिस्किट तोंडात टाकता तुम्ही. अरे काय मस्त. आणि तो निलेश वेफर खात होता तिकडे, मी बघितलं. हो, निलेश काका म्हणजे आता त्या डफ खाली त्यांनी ते वडापाव ठेवले. ते वडापाव. अच्छा. आणि 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 सत्तू काका काय करतो तो? सत्तू काका पण कधी कधी खाता. आणि ती श्रुतीताई? श्रुतीताईच सगळं सामान असतं खायचं. अच्छा, श्रुतीताई आणती सगळं. ती खायला श्रुतीताई आणते? अरे वा. आमच्याकडे तन्वी दीदी आणती आणि तिकडे श्रुतीताई आणती. आणि मग लपवून ठेवून देतात? हा, लपून आम्ही बॅग मध्ये, आमच्या तर खाली असं हे कॉर्नर मध्ये असं ठेवून देतो आम्ही. अरे वा 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 वा. आणि तो एक धीरगंभीर माणूस आहे बघा, तो तबल्यासारखा चेहरे असतो. आर्चिस काका. हा, आर्चिस काका. तो हसतच नाही. तो कुठे ठेवतो खायच्या वस्तू? सगळ्यांचं एक पूर्ण ते एक ठरलेलंच आहे. त्या डिमडी खाली काही डिमडीच्या खाली? दोन डिमडी आहेत, काही कमले सरांच्या पाऊच मध्ये आणि काही डिमडीच्या खाली असे काही ठेवून देतात ते. काय मस्त आहे ना, काय उत्तम वातावरण आहे ना. आता कळलं, ही जी खाली वेफर आहेत ना, हे त्यांचं रहस्य आहे. आणि असाच हसत राहा आणि प्रगती करत राहा. आता या दोघी जणी खेळ खेळणार आहे. कोण जिंकतील असं वाटतंय? आत्या जिंकेल का आई जिंकेल? दोघी जिंकतील. आई ग, दोघी जिंकतील. उगाच कशाला, नाही तर झांबा व्हायचा माझा. बघूया काय होणार या खेळात. खेळ सोपा आहे. 2 टप्पे पडले पाहिजेत. एक टप्पा इथे, दुसरा टप्पा तिथे, आणि मग त्या रिंग मधनं खाली चेंडू गेला पाहिजे. दोघींना 5-5 संधी. 1-0, 2-1, 3-2, 4-3, 5-4, 5-4. आता तुम्ही 1, अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर.
नमस्कार. नमस्कार. काय मस्त वाटतंय की नाही? खुश आहेस ना तू? हो. हो ना. आज कोण आईला पैठणी जिंकून देणार? तू जिंकून देणार की बाबा जिंकून देणार? मी. तू. बरं, त्याआधी एकच प्रश्न विचारतो बाबांना. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? ज्यांना दुखवलंय आजपर्यंत, माझ्याकडनं जे दुखावले गेले त्या सगळ्यांची क्षमा मी इथं मागतो. तुम्ही? मी आई वडील भाऊ मिस्टर आणि इथले पण सगळे सासरचे काही बोलल्या गेलं असेल, दुखावले गेले असतील तर त्यांची क्षमा मागेल. बरं, आता पैठणीचा क्षण आहे. कोण पैठणी जिंकून देणार हे आता आम्हाला इथे कळणार आहे. एक खेळ आहे, त्या खेळात ते सगळं होणार. कोण जिंकून देईल असं वाटतं तुम्हाला? मुलगा देईल का नवरा देईल? मुलगा. काय कॉन्फिडन्स आहे बघितलं तुमच्यावर. मुलावर विश्वास आहे. तेव्हा आता कोण पैठणी पटकावून देण्याचा मान पटकावणार ते बघूया. समोर एक चित्र दिसेल आणि या ठिकाणी तेच चित्र असंख्य तुकड्यांमध्ये आहे. ते एकत्र जोडायचं. दोघांपैकी कोण आधी खेळ पूर्ण करणार बघणार आहोत. या चौकोनात तुम्ही खेळ खेळायचा आणि त्या चौकोनात जय तू. बघूया आज पैठणी कोण मिळवून देणार. 1 2 3. अभिनंदन. अभिनंदन आणि शुभेच्छा. वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. कुटुंबाला शुभेच्छा आणि हो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.